गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण पवार. आज परत एक नवीन टॉपिक वरती आपण व्हिडिओ बनवत आहोत. आतापर्यंत आपण जे जे टॉपिक शिकलेलो आहोत त्या प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ तुम्हाला समजलेले असतील. आणि आज जो आपण टॉपिक बनवत आहोत त्या टॉपिकचे नाव आहे हॅव आणि हॅजचा उपयोग. आपण हॅव आणि हॅजचा वापर कुठं कुठं करतो ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत आपल्याला हॅव आणि हॅजचा वापर समजणार नाही तर काही ठिकाणी आपण कन्फ्युजन होतो की नेमका याचा वापर आपण कशासाठी करायचा ते. तर हॅव आणि हॅज हे प्रेझेंट टेन्स मधील वर्ब आहेत आणि त्यांचा उपयोग मालकी क्रिया दर्शविण्यासाठी किंवा इतर विविध संदर्भामध्ये केला जातो. तर हॅव ॲज हे कशासाठी वापरलं जातं की हॅव ॲज एक काय आहे, वर्ब आहे. आणि या वर्बचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा ते बघणार आहोत. उपयोग म्हणजे मालकी पोसेशन्स क्रिया दर्शविण्यासाठी आणि त्याचबरोबर एक ऑक्झिलरी वर्ब म्हणून आणि इतर संदर्भामध्ये सुद्धा केला जातो. तर आपण सविस्तर बघणार आहोत की हॅव ॲजचा वापर कसा करतात. त्याच्या अगोदर आपण बघूया की हॅव आणि हॅज कुठं वापरतो. तर बघा, हॅव आणि हॅजचा उपयोग हॅव ज्यावेळेस एखाद्या वेळेस करता हा आय, यू, वी, दे किंवा प्लुरल नाउन्स पीपल, बॉयज या पद्धतीचे जर नाउन असतील तर त्यावेळेस आपण हॅव वापरणार आहेत. हॅज हे आपण ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन साठी वापरतो. हॅव आणि हॅज आपण हे कुठं वापरतो ते सांगितलं. आता बघा की काही एक्झाम्पल मी दिलेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवतो की एक्झाम्पल मध्ये आपण कुठं कुठं वापरतो. तर बघा, जेव्हा आपल्याला एखादे मालकी हक्क दर्शवायचा असेल, पोसेशन दर्शवायचं असेल त्यावेळेस आपण वापरणार आहेत हॅव हॅज. आता इथं हॅव हॅजचा वापर म्हणजे जवळ आहे. काय जवळ आहे की आपण मालकी हक्क दर्शवतो, माझं आहे हे दर्शवतोय म्हणून आपण इथं त्याचा मिनिंग काय घेणार आहे, जवळ असणे. आता इथं याचा अर्थ काय झाला, हॅवचा अर्थ जवळ असणे. आय हॅव अ न्यू लॅपटॉप म्हणजे माझ्याकडे नवीन लॅपटॉप आहे. माझ्या जवळ आहे, माझ्याकडे आहे, दोघांचा अर्थ सेम असतो. सी हॅज अ ब्युटिफुल हाऊस, तिच्याकडं सुंदर घर आहे. सवयी दर्शवण्यासाठी बघा, आता इथं आपण मालकी हक्क दर्शवलं. आता इथे हॅबिच्युअल ऍक्शन सांगण्यासाठी सुद्धा आपण हॅवचा वापर करतो. जसं दे हॅव ब्रेकफास्ट ॲट 8 AM, ते 8 वाजता नाश्ता करतात. दे हॅव ब्रेकफास्ट ॲट 8 AM, ते सकाळी 8 वाजता नाश्ता करतात. ही हॅज अ मीटिंग एव्हरी मंडे, ही हॅज अ मीटिंग एव्हरी मंडे म्हणजे काय, त्याची प्रत्येक सोमवारी काय असतं, मीटिंग असते. मग आपल्याला इथं काय म्हणून दर्शवलं आपण त्याचं की सवय जी आपण नेहमी करतो, नेहमीची सवय आहे, तिथं सुद्धा आपण हॅव ॲजचा वापर करतो. त्याचबरोबर आपण आता इथं खाली ॲज अँड ऑक्झिलरी वर्ब, काय ॲज अँड ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद म्हणून कुठं कुठं वापर करतो. आता इथं मालकी हक्क दर्शवलं, मालकी हक्क दर्शवण्यासाठी आपण इथं वापरला. त्याच्यानंतर हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे सवय सांगण्यासाठी आपण इथं त्याचा वापर केला. त्याच्यानंतर आता सहाय्यक क्रियापद म्हणून ज्याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणून म्हणतो त्याचा वापर कसा करायचा तेही सांगतो. की आता बघा, an auxiliary verb
प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. मग बघा, आपण ऑलरेडी मागे पाहिलेलं आहे की क्रिया जर एखादी पूर्ण झालेली आहे तर त्यावेळेस आपण हॅव आणि हॅजचा वापर करतो, म्हणून आपण इथं हॅवचा आणि हॅजचा वापर केलेला आहे. मग हॅव आणि हॅजचा वापर कुठं करतो तर ती गोष्ट आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर बघा, आय हॅव फिनिश माय वर्क, मी माझं काम पूर्ण केलं आहे. मी माझं काम पूर्ण केलं आहे. फिनिश हा काय झाला, वर्ब झाला. माय वर्क हा ऑब्जेक्ट झाला, हा सब्जेक्ट झाला. ओके, मग सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि हा काय झाला, आलं लक्षात. सी हॅज गॉन टू द मार्केट. सी हॅज गॉन टू द मार्केट. मार्केट हा काय झाला, ऑब्जेक्ट, हा झाला सब्जेक्ट. म्हणजे इथं आपण सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट दर्शवण्यासाठी सुद्धा सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट दर्शवला, त्याच्यात आपल्याला समजतं की वाक्याची रचना कशी असते. म्हणून मी तुम्हाला इथं ओळखून दिलं की सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट कसं ओळखायचं. ठीक आहे. आता प्रश्न विचारण्यासाठी काय, प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा आपण म्हणजे ज्याला आपण येस नो टाईप म्हणतो, WH क्वेश्चन म्हणतो, त्याच्यासाठी पण आपण वापरतो. मग इथं मी तुम्हाला फक्त क्वेश्चन कसं विचारायचं हे पाहिलं. बघा, हॅव यू कम्प्लीट युअर होमवर्क. काय, हॅव यू कम्प्लीट युअर होमवर्क याचा अर्थ काय झाला की तू तुझा होमवर्क पूर्ण केला आहे का. म्हणजे याच्याने हे काय झालं की क्वेश्चन फर्स्ट झालं, ज्याला आपण क्वेश्चन फर्स्ट म्हणतो, ज्याला आपण ग्रामर मध्ये येस नो टाईप म्हणतो किंवा ऑक्झिलरी सेंटेन्स असे म्हणतो. तर पुढचं आहे नकारार्थ वाक्य. म्हणजे ऑक्झिलरी वर्बचा वापर करून आपण इथं वाक्य बनवतोय. म्हणजे पुढे जर ऑक्झिलरी वर्ब आला तर त्याला आपण काय म्हणतो, येस नो टाईप क्वेश्चन्स म्हणतो. हे बघा, इथं आपण ऑक्झिलरी वर्ब वापरला म्हणजे तो तुमचा झाला येस नो टाईप क्वेश्चन. ओके, आता याच्याच बरोबर आपण याला निगेटिव्ह मध्ये पण बनवतो. आता निगेटिव्ह वाक्य कसं बनवणार तर चला बघूया. आता नॉट वापरला तर त्याचं काय होतं, निगेटिव्ह. आता माझ्याकडे कार नाही, आय डू नॉट हॅव कार. हे बघा, नॉट वापरला. नॉट कधी वापरतो ते सांगितलंय की आय डू नॉट हॅव कार, माझ्याकडे कार नाही. ही डज नॉट हॅव अ पेन, त्याच्याकडे पेन नाही. आता एक शॉर्टली मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की ज्या वेळेस करता हा आय यू वी डे आला त्यावेळेस आपण त्याला वापरायचं हॅव, आणि ज्या वेळेस करता ही शी इट आणि इट आलं त्यावेळेस वापरायचं आपण हॅज. तर सगळ्यांना हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला असेल. धन्यवाद.